उजू कुठे चाललो होतो आपण? आम्ही चाललोय आता हॉटेलमध्ये जेवायला. हॉटेल घेवर. हॉटेल घेवर पुण्यामध्ये ना. हो. चलो. ठीक आहे. आणि आता आलो आम्ही घेवर हॉटेलजवळ. तिथे वेटिंग आहे. खूप माणसं बाहेर आहेत. म्हणजे खूप फेमस हॉटेल तिथे थांबलो. आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो की छान आहे. बाहेरून खूपच चांगलं इंटेरियर आहे. आतसुद्धा चांगलं असेलच. आणि हॉटेलच्या आत गेल्यानंतर आतलं इंटेरियरसुद्धा खूप सुंदर होतं. तिकडच्या वॉल्स पेंटिंग राजस्थानी टाईपच्या पेंटिंग्स होत्या. आणि तिकडच्या वेगवेगळ्या वॉल्सवरती तुम्हाला पितळेच्या किंवा तांब्याच्या वस्तू ज्या जुन्या वस्तू होत्या ना त्या त्यांनी लावल्या होत्या. ते दिसण्यासाठी खूप आकर्षक होत्या. आणि हा आहे घेवरचा मेनू. त्याच्यामध्ये महाराजा मिल बॉक्स, रॉयल मिल बॉक्स, एलिट मिल बॉक्स हे तुम्हाला दिसेल. तसेच तुम्हाला त्याच्यानंतर डेझर्टसुद्धा आहे. मिठाई पान आहे, प्लेन लस्सी आहे, मँगो लस्सी असे तुम्ही डेझर्टसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आमच्यासमोर ताटं आले. ताटामध्ये इतक्या वाट्या होत्या की आम्हीच कन्फ्यूज झालो की नक्की ह्याच्यामध्ये देणार काय. आणि आमच्यासमोर पहिलं राजस्थानी स्वीट्स आली ज्याचं नाव आहे घेवर, ज्या नावाने हॉटेल आहे. आणि त्याच्यासोबत आम्हाला 2 वेलकम ड्रिंक आले. त्याच्यानंतर एक माणूस पितळेचं भांडं घेऊन आमच्यासमोर आला. त्याच्यामध्ये हात धुवायचे होते, म्हणजे चालता फिरता वॉश बेसिन. बरं, ह्या घेवर थालीमध्ये आपल्याला 2 स्वीट्स, 2 प्रकारचे वेलकम ड्रिंक, 4 प्रकारच्या भाज्या, 3 प्रकारच्या चटणी, त्याच्यासोबत आपल्याला असतो साधा राईस असतो, मसाला राईस असतो आणि दाल खिचडी असते. ती चॉईस असते आपल्याला. आपण काही घेऊ शकतो. इव्हन तिन्ही खाऊ शकता तुम्ही. तिन्ही ट्राय करू शकता. त्याला लिमिट नाही आहे. आणि इथे ह्या थालीमध्ये तुम्हाला चपात्या नाही भेटणार, तुम्हाला फुलके मिळतील. आमच्या थालीमध्ये फुलके होते आणि त्याच्यावर त्यांनी प्रॉपर घी टाकून दिलेलं. बरं, त्या 2 फुलक्यांसोबत आम्हाला त्यांनी एक पराठासुद्धा दिला होता. आणि सोबतच दही, पापड, लोणचं, रायता, सॉस, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या होत्यात ना की ते आता काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं. सो फायनली थाली पूर्ण रेडी झालेली आहे. ते कसं वाटलं? तुला काय आवडलं? तुझं काय सांगणं होतं? छान होतं सगळं जेवण. छान, खास खूपच सुंदर होतं. जेवण छान होतं, फक्त बिल समोसा चांगला होता. आणि आत्ता आम्ही हॉटेलमधून बाहेर जेवण आलो. जेवण खूप छान होतं. तुम्ही नक्की भेट द्या इथे. इंटेरियर खूप छान आहे. आणि बाहेर तुम्हाला फोटो काढायला मिळेल. खूप 250 रुपीजमध्ये अनलिमिटेड झाले. अनलिमिटेड कितीही खा तुम्ही, काय लिमिट नाही. थोडंसं गोड जेवण आहे, कारण की राजस्थानी, गुजराती आणि जैन लोकांचं जेवण आहे म्हणून. पण नक्कीच भेट द्या घेवरला. उज्ज्वला, कसं वाटलं जेवण? खूप छान. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला खूप सुंदर होता. आणि आम्ही बाहेर खूप सारे सेल्फीज काढलेत. इतकी सुंदर, खूप धमाल आली. खूप मजा केली. खूप हसलो. मस्ट विजिट दिस प्लेस वन्स. ओके, वन्स, ओनली वन्स. काय माझ्यासोबत डबल. उज्ज्वला, या हॉटेलमधलं तुला काय आवडलं? काय खासियत आहे हॉटेलची? ओव्हरऑल ॲम्बियन्स चांगला होता. आणि जेवण कसं होतं? जेवण छान होतं. आपण कसं थोडंसं आपल्याला तिखट आणि स्पायसी खायची सवय ना. हे थोडंसं गोड जेवण असं ना त्या टाईपमध्ये होतं. पण वन टाईम एक्सपिरियन्स करायला खरंच खूप छान. नक्की या पुण्यामध्ये
कात्रज येथे घेवर म्हणून नवीन हॉटेल चालू झालं, नक्की या. नक्की हां नक्की या आमच्या पुण्यात. आमच्या पुण्यात. तशी मला मुंबई आवडते पण पुण्यात आता राहते येते. तू रे कसं वाटलं हॉटेलचं जेवण? चांगलं होतं, हां तू खाल्लंस का? खूप गोड होतं. समोसा खाल्लाय, मस्त होतं, जरा गोड होतं. सकाळी आली ना दोनदा. अगं पण तुला मावशीसोबत मला मावशीसोबत जायचं. काय मावशीसोबत जायचं? मावशीला कोण घेऊन जाणार? मावशी तुला ओला बुक करून देतो. पेंटिंग जाते. मावशीला कोण घेऊन जाणार हे समजत नाही आता. मी कुठे बोलले? वेदांतला बघ किती चांगलं भेटतं. तू नेतो का मावशीला? हे तू नेतो मम्मीला? मला माझं त्या माणसावर फोटो राहिला काढायला. कोणत्या? त्या त्या माणसाचं. कोण तो माणूस हॉटेलवाला? आम्ही काढेल. कोणत्या माणसाचा तुला फोटो काढायचा आहे? ओके हा माणूस का? गुजरात, हे तर राजस्थान.